वसईत मंगळवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झालाय, जेव्हा पाण्याच्या टाकीला जोडलेल्या क्लोरीन सिलेंडरमधून अचानक वायूची गळती झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। विषारी वायूच्या वेगाने झालेल्या गळतीमुळे 18 लोक गंभीर जखमी झाले, ज्यात वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 4 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूची पुष्टी करण्यात आली। ही घटना 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास वसई पश्चिम येथील दिवामान स्मशानभूमीजवळील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर घडली। नमस्कार, मी अंजली लक्ष्मण सोलंकी। माझं घर लागून आहे पाण्याच्या टाकीकडून। बरं, तर आम्ही करीबन 3:15ला बसलेलो घराच्या बाहेर आणि कामं करत होतो। तितक्यात असं काहीतरी आवाज आला। बरं, आवाज आला तर आम्ही विचारलं काय ते काम चालू असतं ना, तर कधी असं वाटत नाही। पाणीचं काम सोडलेलं की पाणी चालू आहे म्हणून, सफाई चालू आहे म्हणून आम्ही त्याला काहीतरी आवाज आहेत तसे। पण नंतर तू गॅस असा बाहेर यायला लागला ना की डोळ्याला दिसायला लागलं, उलट्या, चक्कर, अख्खं घरात बोलतात ना धूर, इथे पण पूर्ण धूर दिसत होता। त्याच्यावरती काहीच बोलू शकत नव्हती, कारण मी त्या मनस्थितीत नाही। माझ्या मम्मीला मला खेचायचं होतं। माझी मम्मी पडलेली, तिला उचललं आणि दुसरी 2 पोरं धावत आली, तिला साईडला गेल्यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा आतमध्ये घरात झोपलेला, त्याला पण तो थोडा शरीराने जागे आहे ना, त्याला घेतल्यानंतर माझे 2 कुत्रे होते घरात, त्यांना पण बाहेर काढलं आणि दार बंद करताच आलं नाही। मला श्वास घुसायला लागला। मी तिथेच म्हणजे कमीत कमी 2 तास तिथे बसली, पण त्याच्यामध्ये बघता नाही सगळं दिसत होतं की रश्मी प्लाझामध्ये सगळी मुलं धावत आहेत आणि मी तिथून येऊ शकत नव्हती। माझ्या डोळ्याने बघत होती पण मला उभं राहता येत होतं। असं सगळं बंद झालेलं। म्हणजे मला रुग्णालयात केलेलं, मला आता जायचं आहे, मला ॲडमिट व्हायला सांगितलं आहे। ओके, मला तुमच्या घरात पण माझ्या मम्मीला मी आता ॲडमिट केलेलं आहे। बहिणीला बहिणी नाही, माझा मावशीचा मुलगा आहे, त्याला ॲडमिट केलं आहे। तो नशिबाने बोलतात ना, तो चाय घ्यायला कधीतरी येतो आणि आज आमचं काहीतरी काम होतं, त्याला मी बोलत होती ना, नेमकी त्याला पाणी दिलं, तो पाण्याचा ग्लास पण अख्खा काळा झालेला आहे। अरे बाप, एक म्हणजे किती शहरात गेलं असेल काय माहीत नाही। मग त्यांच्या आम्ही वाचवता येईल तेवढं सगळ्यांना आम्ही थांबवलं। शाळेचा मुलींचा एक बस येते ना, इथे गाडी येते 4:30 वाजता, ती पण आम्ही इथून सांगितलं इथे नका येऊन देऊ, पुढच्या पुढे त्याचा काहीतरी निवारा करा। तुमच्या घरातल्यांची प्रकृती कशी, गंभीर आहे का? आता नाही, माझ्या मम्मीचं आता मी कॉल केला आहे, बरी आहे।